वांग्याची भाजी वेगवेगळ्या पद्धतीने खाल्ली असताल आणि केल्या असताल आणि माझ्या चॅनलवर सुद्धा तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे पाहिले असताल. तर आज आपण अशी एक पद्धत पाहणार आहोत जे सगळ्या घरात होती, ते म्हणजे आपल्या आजी आई ज्या पद्धतीने पूर्वी करत होत्या त्याच पद्धतीची गावरान पद्धतीची भाजी पाहणार आहोत. त्यासाठी इथे मी काटाळ वांगे घेतलेले आहेत, मस्त हिरवेगार देठ आणि त्याचबरोबर जांभळ्या कलरचे वांगे घेतलेले आहे. या ठिकाणी तुम्हाला जर हिरवे वांगे भेटत असतील तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर याला देठाकडचा भाग थोडासा कट करून घेतलेला आहे, काटेरी भाग कट करून मधोमध याला 4 चिरा देऊन घेतलेले आहेत. त्यानंतर आता मिठाच्या पाण्यामध्ये साधारण 15 ते 20 मिनिटं याला झाकून ठेवूया. आता यासाठी वाटण बनवण्यासाठी इथे मी कढईमध्ये साधारण पाव कप शेंगदाणे टाकून घेतलेलं आहे आणि आपल्याला थोडंसं डाग लागेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. पूर्वी याच पद्धतीने ताजा मसाला करायचा आणि मस्त वांग्यामध्ये भरायचा. त्याचबरोबर 2 चमचे तीळ, 1 चमचा जिरे, 3 ते 4 लवंगा आणि 2 हिरव्या वेलच्या आणि सोबतच 3 चमचे इतकं इथे मी सुकं खोबरं टाकून घेतलेलं आहे. त्याचा किस बारीक असलेला, नसेल तर तुमच्याकडे मोठं सुकं खोबरं तुकडे असतील ते सुद्धा तुम्ही टाकू शकता. त्याचबरोबर 1 चमचा इतकं इथे मी खसखस टाकून घेतलेलं आहे. 2 चमचे तेल टाकून कमी गॅसवर छान भाजून घेतलेलं आहे. सगळे जिन्नस छान असं भाजून झालं की ताटामध्ये काढून घेतलेलं आहे. 1 चमचा लाल मिरची पावडर आणि 1.5 चमचा इथे मी धने पावडर, 1 चमचा हळद आणि 1 चमचा गरम मसाला टाकून घेतलेला आहे आणि सोबतच 2 चमचे इतकं आलं लसूण खलबत्त्यात ओबडधोबड असं कुटलेलं टाकून घेतलेलं आहे. चवीपुरतं मीठ, भरपूर अशी कोथिंबीर यामध्ये टाकून घेतलेलं आहे. मिक्सरमध्ये आपल्याला फिरवून घ्यायचं आणि सगळ्या चवी बॅलन्स होण्यासाठी छोट्या लिंबाच्या आकाराचा गुळाचा खडा इथे मी टाकून घेतलेला आहे. तर खलबत्त्यात कुटलं तर याचं तेल रिलीज होतो, त्यामुळे छान असं मूठ वळल्यासारखं हे वाटण तयार होतो. पण हे थोडंसं कोरडं दिसत आहे, तर या ठिकाणी तुम्ही आणखीन 1-2 चमचे तेल वापरू शकता किंवा थोडंसं पाण्याचा हात लावू शकता, जेणेकरून हे जे वाटण आहे वांग्यामध्ये व्यवस्थित असं बसल्या जावे. या ठिकाणी सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. 2 चमचे पाणी टाकून घेतलेलं आहे. आता हे वाटण आपल्याला वांग्यामध्ये भरून घ्यायचं आहे. जेवढं जमेल तेवढं छान असं मधोमध जाईपर्यंत आपल्याला वांग्यामध्ये हे वाटण भरून घ्यायचं आहे. जेव्हा आपण वांगं खाता त्यावेळेस शिजल्यानंतर सुद्धा वांग्यामध्ये वाटण असलं गेलं पाहिजे, त्या पद्धतीने आपल्याला छान असं गच्च दाबून भरायचं आहे. वांगं एकीकड, वाटण एकीकड असेल तर भरलं वांगं खाल्लेलं मजा येणार नाही. तर या पद्धतीने छान असं दाबून यामध्ये वाटण भरून घेतलेलं आहे. शिल्लक राहिलेलं वाटण तसंच ठेवूया, आपल्याला रश्श्यामध्ये वापरायचं आहे. आता इथे मी सगळे वांगे छान असं भरून घेतलेलं आहे. आता वाटण छान भरून झालं की कढईमध्ये इथे मी साधारण 4 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे. तर याचबरोबर इथे मी अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं छान फुलू द्यायचं. त्यानंतर इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे छोट्या फोडी चिरून घेतलेले आहे, ते सुद्धा टाकून घेतलेलं आहे. यामध्ये आपण तीळ, खसखस, खोबरं वापरलेलं आहे, त्यामुळे आपल्याला तेल जे आहे कमीच टाकायचं आहे. त्याचा तेल पुन्हा भाजी शिजल्यानंतर रिलीज होतो, त्यासाठी सुरुवातीला तेल कमीच टाकायचं आहे आणि सोबतच आपण वाटण भाजते वेळेस सुद्धा तेल टाकून घेतलेलं होतं. यानंतर इथे मी 2 मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक चिरलेले आहेत, ते सुद्धा टाकून घेतलेले आहे. छान असं परतून झालं की आपण जे वांगे छान असं वाटण भरून ठेवलेलं होतं ते सुद्धा टाकून घेतलेलं आहे. कमी गॅसवर आपल्याला काय करायचं, 1-2 मिनिटं वाफून घ्यायचं आहे. मधात 1 ते 2 वेळेस आपल्याला चेक करायचं आहे, सारखं झाकण लावून ठेवायचं नाही, जेणेकरून आता जर मोठ्या गॅसवर हे वाफवताल तर करपू शकतो, त्यासाठी कमी गॅसवर हलकंसं वाफून घ्यायचं. तर या ठिकाणी आता हे सगळं छान असं वाफून झालेलं आहे. तर यामध्ये टाकायचं आहे आपल्याला गरम पाणी. तर अशा भाज्यांमध्ये गरम पाणी टाकलं की या भाजीला तवंग छान येतो आणि त्याचबरोबर भाजी पटकन शिजल्या जाते आणि भाजीला चव सुद्धा छान येते. आणि त्याचबरोबर इथे मी थोडीशी वरतून कोथिंबीर टाकलेली आहे आणि सोबतच शिल्लक राहिलेलं जे आपलं वाटण होतं ते सुद्धा टाकलेलं आहे. तर या ठिकाणी मी इथे 1.5 ग्लास इतकं पाणी टाकून घेतलेलं आहे. तर एकाच वेळेस आपल्याला पाणी टाकायचं आहे, परत परत टाकू नये, नाहीतर भाजीला चव येणार नाही. तर आता झाकण लावून आपल्याला हे वांगं नरम होईपर्यंत वाफवून घ्यायचं आहे, साधारण 8 ते 10 मिनिटासाठी. मधात 1 ते 2 वेळेस आपल्याला झाकण काढायचं आहे, परत मिक्स करायचं आहे. जास्त ढवळून घ्यायचं नाही, नाहीतर वाटण जे आहे वांग्यामधलं वेगळं होऊ शकतो. फक्त हलक्या हाताने आपल्याला हे वांगे जे आहे मिक्स करून घ्यायचं आहे. तर साधारण 10 मिनिटानंतर इथे तुम्ही बघू शकता आपलं वांगं छान असं शिजल्या गेलेलं आहे. वाटणसुद्धा वांग्यामध्ये व्यवस्थितशीर आहे, बाजूला झालेलं नाही, वाटण एकीकड वांगं एकीकड असं झालेलं नाही. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता छान असं वाटण वांग्यामध्ये आहे आणि वांगंसुद्धा शिजल्या गेलेलं आहे. तेल साईडला सुटलेलं आहे, मस्त भाजीला तवंग आलेला आहे. तुम्ही बघू शकता झणझणीत आणि चमचमीत अशी आजी आणि आईच्या पद्धतीची ही भाजी तयार झालेली आहे. एकदा या
या पद्धतीने करून पहा, तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल. मस्त गरमागरम भाकरी आणि भरल्या वांग्याची भाजी या पद्धतीने एकदा नक्की करून पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. नंतरच्या